मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 9 मार्च रोजी दापोलीत झालेल्या सभेनंतर अवघ्या एका आठवड्यातच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर सभा दापोलीमध्ये आयोजित केले। याच पार्श्वभूमीवर सभास्थळाची पाहणी करण्यासाठी लोकसभा निवडणुकीचे ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांनी दापोलीमध्ये उपस्थिती दर्शवली। यावेळेला ठाकरे यांच्या जनसंवाद मेळाव्याला संपूर्ण महाराष्ट्रातून मिळत असलेला जनतेचा प्रतिसाद लक्षात घेता ही देखील सभा गर्दीचे सर्व उच्चांक मोडीत काढेल असा विश्वास गीते यांनी व्यक्त केलाय। तर खरी दापोली कुणाची आहे हे उद्या स्पष्ट होईल असं देखील सूचक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। तसेच शिवसेना नेते रामदास कदम, आमदार योगेश कदम आणि विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना प्रत्युत्तर त्याचबरोबर आव्हान उद्धव ठाकरे कसं देतात याकडे सर्व दापोलीकरांचं लक्ष लागून राहिलंय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक पूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनसंवाद दौऱ्यांचं आयोजन केलेलं आहे। या जनसंवाद दौऱ्याची सुरुवात रायगड लोकसभा मतदारसंघातून रायगडमधल्या पेण तालुक्यापासून झाली। पहिले 6 मेळावे रायगड जिल्ह्यातले पेण, अलिबाग आणि त्यानंतर रोहा हे एका दिवसात 3 मेळावे संपन्न झाले। 1 मार्च 2024ला आणि दुसऱ्या दिवशी 2 मार्च 2024ला पोलादपूर, त्यानंतर म्हसळा आणि शेवटचा माणगाव असे 3 जनसंवाद मेळावे संपन्न झाले। 2 दिवसात 6 जनसंवाद मेळावे झाले आणि मग तिथून अखंड महाराष्ट्राच्या जनसंवाद मेळाव्याची दौऱ्याची सुरुवात उद्धव साहेबांनी केली आणि आता महाराष्ट्रभर हे जनसंवाद दौरे सुरू आहेत। या रायगड लोकसभा मतदारसंघातील दापोली आणि गुहागर हे 2 विधानसभा मतदारसंघामधला जनसंवाद दौरे जे राहिले होते ते आज उद्या संपन्न होत आहेत। 11 वाजता गुहागरला आहे आणि 2 वाजता दापोलीला आहे। अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या जनसंवाद दौऱ्यांना अखंड महाराष्ट्रात येतोय। लोक उत्स्फूर्तपणे या दौऱ्यामध्ये सहभागी होत आहेत, या मेळ्यामध्ये सहभागी होत आहेत आणि थेट संवाद हा उद्धवसाहेब या जनसंवाद दौऱ्यातून साधतायत। या दौऱ्याचं नाव जरी जनसंवाद दौरा असला तरी उद्धवसाहेब प्रत्येक भाषणात हे सांगतायत की हा जरी जनसंवाद दौरा असला तरी मी कुटुंब संवाद दौरा मानून माझ्या कुटुंबाशी संवाद साधायला आलो आहे। हीच भूमिका घेऊन आज आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जनतेशी संवाद साधतायत। अतिशय जोरदार उत्कृष्ट तयारी या जनसंवाद दौऱ्याची झालेली आहे। उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, रेकॉर्ड ब्रेक अशी गर्दी होईल उद्या या जनसंवाद दौऱ्याच्या निमित्तानं आणि मग नक्की दापोली कोणाची हे उद्या सिद्ध होईल। इतकं सुंदर उत्स्फूर्त वातावरण आज या संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे। गुहागरचा मेळावा पहिला आहे आणि दापोलीचा मेळावा दुसरा। हे दोन्ही मेळावे करून उद्धव साहेब पुन्हा हेलिकॉप्टरनं मुंबईला परतणार आहेत।